सिंधुदुर्गामधल्या वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला सावडाव धबधबा प्रवाहित झालाय। त्यामुळे पर्यटक वर्षा पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी इकडे दाखल झाले आहेत। मुंबई गोवा महामार्गावरून सावडाव धबधबा जवळ आहे, त्यामुळे पर्यटकांच्याही आवडीचं ठिकाण आहे। पाहूया एक रिपोर्ट। गर्द वनराईतून फेसाळत कोसळणारा सावडाचा धबधबा सध्या पर्यटकांना साथ घालतोय। हा धबधबा कणकवलीमध्ये सावडा गावात आहे। मुंबई गोवा महामार्गापासून अगदी लगत असलेला हा धबधबा, त्यामुळे पर्यटकांचं प्रमुख आकर्षण हा धबधबा आहे आणि सर्वात सुरक्षित मानला जाणारा हा धबधबा सध्या पर्यटकांची मोठी गर्दी सावडाव धबधब्यापाशी आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर 25 ते 30 फूट उंचावरून फेसाळत कोसळणारा धबधबा आहे आणि लांबीला सुद्धा 25 ते 30 फूट आहे। त्यामुळे मोठ्या संख्येने पर्यटक मुंबई गोवा महामार्गावरून जाताना या धबधब्यापाशी येतात आणि वर्षा पर्यटनाचा आनंद जो आहे तो मोठ्या संख्येने पर्यटक लुटताना पाहायला मिळतात। आपल्यासोबत काही पर्यटक आहेत। ताई, तू कुठून आलीस आणि वर्षा पर्यटनाचा आनंद कशा पद्धतीने लुटलास? मी राजापुरातून आली आहे आणि इथे मी खूप एन्जॉय केलंय। आल्यापासून फर्स्ट टाइम आहे माझा आणि या हायवे पासून जवळ आहे सावडाव धबधबा, त्याच्यामुळे मजा आली। सेफ आहे खूप। फॅमिली फ्रेंड्स आपण सगळ्यांसोबत येऊ शकतो। आज मी माझ्या फॅमिली सोबत आले आणि खूप एन्जॉय केलं। आल्यापासून खूप मस्त आहे, छान मजा आली, एक नंबर आहे। नक्कीच तर वर्षा पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी रत्नागिरी, कोल्हापूर, गोवा आणि सिंधुदुर्गातील पर्यटक जे आहेत ते सध्या सावडाव धबधब्यापाशी येत आहेत आणि वर्षा पर्यटनाचा मोठ्या संख्येने आनंद लुटताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। कॅमेरा पर्सन सुरेश सदाशिव लाड, एबीपी माझा, सावडाव, सिंधुदुर्ग। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।